तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन। आजच्या या विशेष दिनी आपण सगळे योगी होऊन इथे बसलेले आहात। योग हा श्रेष्ठ मानलेला आहे। योग म्हणजे आपलं मन परमेश्वराकडे ठेवणं, हा महायोग आहे। माणसाचा जन्मच त्यासाठी मिळालेला आहे। कोणी उत्तम आसन घालू शकतो, त्याने उत्तम आसनं घालावी, आपलं शरीर मजबूत करावं। सनातन धर्माने विश्वाला दिलेली ही देणगी आहे योगशास्त्र। वाटेल त्या अवस्थेत असलेल्या माणसाला सुद्धा हा योग तारतो। एवढी मोठी ही देणगी आहे ऋषीमुनी। योग करो, योग करो, तन मन में सौ रंग भरो, योग करो, योग करो। योग डेच्या निमित्तानं योग दिवस सगळेजण साजरा करा। तुम्हाला जसं जमतो तसं करा, तुमच्याकडे जसं शक्य आहे तसं करा, रोज करा आणि आपलं शरीर जे आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा। आमच्या प्रमोदजी सावंत जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तर सांगितलेलं आहे सगळीकडे योग करा आणि आपल्याला फोटो पाठवा। गोवा सरकार, भारत सरकार या सगळ्याच्या मागे लागलेला आहे का आपली सगळ्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं व्हावं, निरामय जीवन सर्वांना मिळावं। मी तर म्हणेन गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा सगळ्या कंपन्यांमध्ये दिवसाची सुरुवातच 15 मिनिटं योग करून व्हावी का? आरोग्य जर चांगलं असेल तर सगळंच चांगलं। छान प्रकारचा जर योगा केला, छान प्रकारचं मन जर समजा तंदुरुस्त राहिलं, कामही चांगलं करण्याचा उत्साह आपल्यात तयार होतो। असाच योग जो आहे तो 21 तारीखलाही आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे।